आज एकादशी आहे, पुत्रदा एकादशी, म्हणून आजच्या ह्या सगळ्या प्रसन्न संध्याकाळची सुरुवात आपण विष्णू सहस्त्रनामाने करणार आहोत. विष्णू सहस्त्रनाम ह्याचे अनेक फायदे आहेत. ज्यांना ज्यांना हे येत असेल त्यांनी आत्ता आम्ही जे लावणार आहोत त्याच्याबरोबर म्हणावं. ज्यांना येत नसेल त्यांनी एकाग्रतेने शांततेने हे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ऐकावं. या सगळ्या अनुषंगाने श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या यात्रेचं हे 25वं वर्ष आहे आणि ह्या गेल्या वर्षभरामध्ये आपण विविध उपक्रम केले होते, ज्याच्यामध्ये युवकांसाठी काही कार्यक्रम होते, काही सांस्कृतिक कार्यक्रम होते. गेल्या वर्षी म्हणजे 11 जानेवारीला आपण युवा दौड आयोजित केली होती, ज्याच्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की जवळजवळ 2200पेक्षा जास्त युवक युवती सहभागी झालेले होते. याही वर्षी आपण 10 जानेवारीला शनिवार 10 जानेवारी ही युवा दौड आपण आयोजित करणार आहोत. त्या युवा दौडमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं न्यासाच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते. आता काही क्षणात आपण विष्णू सहस्त्रनाम सुरू करूया. या सगळ्यासाठी आपण युवकांना अट्रॅक्ट करावं म्हणून रील्स स्पर्धा पण ठेवलेली आहे. अनेक गोष्टी आपण ऐकतो, पण जेव्हा त्या आचरणात आणायची वेळ येते तेव्हा आपण किती सजग नागरिक आहोत हे बघितलं जातं. आणि म्हणून यावेळच्या रील्स स्पर्धेचे विषयही जाणीवपूर्वक असे ठेवलेले आहेत. स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे, रस्ता सुरक्षा माझी जबाबदारी आणि माझं कुटुंब माझी संस्कृती. या सगळ्याच्या अनुषंगाने आपल्या विचारांचं वैविध्य किंवा आपली कल्पकता आपल्याला दाखवायची आहे. आणि हे रील्स आपण कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचं इन्स्टा हँडल आहे त्याच्यावरती पाठवायचे. kaupineswar.सांस्कृतिक.न्यास या नावाने हे इन्स्टाचं हँडल आहे. आपण तिथे रील्स पाठवू शकता. आपलं जे गुढीपाडव्यापर्यंत ही रील्स पाठवण्याची आपण मुदत ठेवलेली आहे. जास्तीत जास्त संख्येने आपण ह्या रील्स स्पर्धेतही सहभाग घेऊया. आता काही क्षणातच आपण विष्णू सहस्त्रनामाने आजच्या या संध्याकाळची सुरुवात करतोय. धन्यवाद. हा काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा, श्री कौपिनेश्वर महाराज की तर्फे स्वागत. 2-4 गोष्टी फक्त सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्यांनी पाळायच्या आहेत. जे कोणी रेलिंगच्या इथे उभे आहेत त्यांना सगळ्यांना नम्र विनंती, रेलिंगवरती रेलू नका. खूप मोठ्या संख्येने लोक इथे सगळे सुजाण साणेकर उपस्थित आहेत. जे माझ्या समोर आहेत किंवा रेलिंगच्या आजूबाजूला आहेत त्यांनी फक्त थोडं एक लक्षात घ्या की रेलिंगवरती रेलू नका. कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की, कुठल्याही प्रकारची गर्दी होईल अशा प्रकारचं वर्तन आपल्याकडनं अपेक्षित नाही. पोलिसांना सहकार्य करा. पोलिसांच्याकडनं आणि प्रशासनाकडनं आम्हाला खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. तर तसंच सहकार्य ठाणेकर म्हणून आपल्याकडनंही अपेक्षित आहे. कुठल्याही प्रकारचं आपलं वर्तन असं असून देऊ नका की ज्यामुळे पोलिसांना आणि प्रशासनाला त्रास होईल. धन्यवाद. देऊन या ठिकाणी आपण उपस्थित असल्याची प्रचिती आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना देऊया. बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, महाबली हनुमान की, महाबली हनुमान की, कोपिनेश्वर देव की, कोपिनेश्वर देव की, गंगा मैया की, गंगा मैया की. सर्वांचं कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत. आत्ता साधारणपणे 7 वाजतायत. गंगा महाआरती सुरू व्हायला अजून 40 ते 45 मिनिटांचा अवकाश आहे. हे सर्वांनी नीट लक्षात घ्या. आपण सर्व गंगा आरतीला आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी आतुरतेनं या ठिकाणी एकत्र आला आहात. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत. या सगळ्या गर्दीमध्ये आपल्या सोबत असणाऱ्या माता भगिनी आणि लहान मुलं तसंच ज्येष्ठ नागरिक या सर्वांची आपण काळजी घेऊया. कुठेही लोटालोटी ढकलाढकली होणार नाही, ज्यामुळे
या अत्यंत सुंदर, पवित्र, मंगल आणि आनंददायी सोहळ्याला गालबोट लागणार नाही याची आपण सगळे खबरदारी घेऊया. आज 31 डिसेंबर म्हणजे 2025 सालाचा शेवटचा दिवस. अर्थात दिवस असं म्हणता येणार नाही, कारण आता सूर्यास्त झाला आहे, म्हणजे दिवस संपलाय. त्यामुळं 2025 सालाचा अखेरच्या दिवसाला आपण निरोप देतोय आणि त्याच पद्धतीनं आपण सरत्या वर्षालाही निरोप देतोय. सरत्या वर्षाचा निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत यांच्या बिंदूवरती आपण या गंगा महाआरतीचं आयोजन केलंय आणि ती गंगा महाआरती आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहण्यासाठी आपण सारे आज या ठिकाणी उपस्थित आहात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट आज खऱ्या अर्थानं गंगेचा वाराणसी घाट झालाय असं या ठिकाणी आपणा सर्वांच्या या भरघोस प्रतिसादामुळे जाणवतंय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या सगळ्यांना हे माहीत आहेच की गुढीपाडव्याला म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला यावर्षी मराठी वर्षाचा प्रारंभ करण्याकरता त्याच्या आधीच्या 2 संध्याकाळी आपण उपवन महाघाटावर आणि याच मासुंदा घाटावरती गंगा महाआरतीचं आयोजन केलं होतं. आणि मग कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या मनामध्ये असा विचार आला की आपण मराठी नववर्षाचं स्वागत जर गंगा महाआरतीने करतो तर इंग्रजी वर्षाचं स्वागत सुद्धा आपण गंगा महाआरतीनं का करू नये, आणि म्हणूनच ते करावं या निर्णयातून आज या गंगा महाआरतीचं या ठिकाणी आयोजन केलंय. काल उपवन घाटावरती गंगा आरती झाली. आज आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाटावर गंगा आरती होतीये. गंगा आरती सादर करणारे खास काशीहून आलेले हिमांशू पंड्या आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्व पंडितांचे इथे आगमन होत आहे. कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मुळात ही संकल्पना ज्यांनी मांडली आणि पूर्णत्वाला नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्यानं प्रयत्न केले ते कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे कार्याध्यक्ष CA संजीव ब्रह्मे यांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर यावं, मंचावरती यावं. त्याचबरोबर कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या सचिव डॉक्टर अश्विनी बापट यांनाही विनंती आहे, आपण कृपया मंचावरती यावं. CA संजीव ब्रह्मे आणि डॉक्टर अश्विनी बापट दोघांचंही मनापासून स्वागत. खरं म्हणजे कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण मंचावरती स्वागत करतोय. संकल्पना CA संजीव ब्रह्मे सरांची होती आणि ती कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासानं तुम्हा सर्वांच्या या भरघोस प्रतिसादामध्ये आज पूर्णत्वाला जाताना आपण पाहतोय. त्याबद्दल ब्रह्मे सर आपलं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. त्याचबरोबर कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या सचिव डॉक्टर अश्विनी बापट यांना विनंती आहे, आपण प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करावं. सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. ह्या भव्य अशा गंगा आरतीची अनुभूती घेण्यासाठी मी पाहण्यासाठी असं जाणीवपूर्वक म्हणत नाहीये. अनुभूती हाच शब्द तुम्हाला इथे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष गंगा आरती अनुभवाल तेव्हा येणार आहे. प्रत्येकालाच बनारसला जाऊन ही अनुभूती घेणं शक्य नाहीये आणि म्हणून आपण हे न्यासाच्या वतीनं इथे गंगा आरतीचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या अनुभूतीसाठी जमलेल्या ह्या अलोट ठाणेकरांना मनापासून अभिवादन करतो. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या नववर्ष स्वागत यात्रेचं हे 25वं वर्ष आहे. आणि मी मगाशी म्हटलं असं की गेले संपूर्ण वर्षभर आपण विविध उपक्रम करतोय, ज्याच्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी विविध विषयांवरती व्याख्यानांचं आयोजन केलं होतं, ज्याच्यामध्ये जिंकण्यासाठी सारं काही, भारत 2047, युवकांचा सहभाग यासारख्या विषयांवरती ठाण्यातील विविध मान्यवरांनी त्या कॉलेजमध्ये जाऊन व्याख्यानं दिली होती आणि युवकांना प्रेरित करणारे असे विचार त्यांच्यासमोर मांडले होते. यासारखे अनेक उपक्रम आपण करत असतो. आवर्जून उल्लेख करावा असा छावा चित्रपट आपण कोरम मॉलमध्ये समस्त ठाणेकरांसाठी त्याचे 3 शोज अरेंज केलेले होते. 8 मार्चला आपण विविध ठाण्यातील मान्यवर महिलांचा, पत्रकारांचा सन्मान केला होता. अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन न्यासाच्या वतीने केलेलं असतं. आजही आपल्याला सगळ्यांना मी रील्स स्पर्धा, जशी माहिती मगाशी दिली, रील्स आणि युवा दौडचं आयोजन आपण केलेलं आहे.
तसंच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं 10 ते 23 जानेवारी या कालावधीमध्ये कला महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. 6 तारखेपर्यंत ह्या सगळ्या कला महोत्सवात सहभागी होण्याची रजिस्ट्रेशन डेट आहे. आपण आवर्जून परिषदेतल्या ह्या सगळ्या उपक्रमांना, तसेच न्यासाच्या वतीने जे जे काही उपक्रम करतोय, 10 जानेवारीला होणारी युवा दौड, त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा. आणि तसेच रील्स स्पर्धा, मगाशी मी म्हटलं असं की प्रत्येकाची जबाबदारीची जाणीव, कुठलंही काम सुरू करताना दुसऱ्यांनी करण्यापेक्षा आपण करावं, म्हणून स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे, रस्ता सुरक्षा माझी जबाबदारी आणि माझं कुटुंब माझी संस्कृती असे रील्स स्पर्धेचे विषय आहेत. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि स्वागत करते. सगळ्याच कार्यांसाठी आपल्याला तरुणाईची गरज आहे, युवतींची गरज आहे. तर आपण कृपा करून आमचे संपर्क साधा, आमच्या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करा आणि या उपक्रमात सहभागी व्हा. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं आरतीचं या ठिकाणी कौतुक केलं जात आहे. आरतीला विनंती आहे हा सन्मान स्वीकारावा. एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. आणि आता यानंतर आपणा सर्वांना ज्या क्षणाची उत्सुकता आहे, आतुरता आहे, त्या क्षणाला डोळ्यामध्ये साठवण्यासाठी आपण सारे या ठिकाणी उत्सुक आहात, ते गंगा महाआरती साकारणारे सर्व पंडित या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण कृपया आमच्यावरती यावं आणि सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं आपला सन्मान स्वीकारावा, आपलं स्वागत स्वीकारावं. एकदा जोरदार टाळ्या हिमांशू पंड्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी. खास काशीहून आज या ठिकाणी तुम्हा सर्वांना गंगा महाआरती हार्दिक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या या सर्व पंडितांसाठी. खास ठाणेकरांना गंगा महाआरतीचं विलोभनीय दर्शन घडवण्यासाठी ते खास काशीहून ठाण्यामध्ये आलेत. काल त्यांनी उपवन महाघाटावरती ही आरती सादर केली होती आणि आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर ही आरती सादर करण्यासाठी सर्व पंडित मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं मनःपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांचे, कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद. सर्वांना छोट्याशा विनंती वजा सूचना. कुणीही कुणालाही कृपया धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. स्पर्श होणं आणि धक्का लागणं यात फरक आहे. धक्का लागल्यामुळे पुढच्याचा तोल जातो आणि अजून काही जण कोसळतात. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आपण सगळे जागरूक राहूया. मागच्या लोकांनी जाणीवपूर्वक सावध राहावं, जेणेकरून आपला तोल पुढच्यावर जाणार नाही आणि एकमेक कोसळणार नाहीत याची आपण खबरदारी घेऊया. या रेलिंगला हात टेकून जे उभे आहेत त्या सर्वांना विनंती आहे आपण कृपया त्याच्यावरती जोर टाकू नका, कारण ते रेलिंग खाली वाकेल आणि आपण सगळे खाली कोसळाल. तसंही काही घडू नये. या स्टेजच्या डाव्या आणि उजव्या बाजूला स्क्रीन्स लावलेले आहेत. त्याच्या पलीकडे मोकळी जागा आहे, रस्ता मोकळा आहे. आपल्याला जर इथून ते पाहता येत नसेल तर आपल्याला त्या स्क्रीनवरूनही पाहता येईल. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची आपण सगळे खबरदारी घेऊया, एकमेकाला सहकार्य करूया आणि आपण आजपर्यंत न पाहिलेला, न अनुभवलेला गंगा महाआरतीचा हा विलक्षण सोहळा हा साधारणपणे 20-25 मिनिटं चालतो. आपण शांतपणे तो अनुभवूया. पंडितजी जसं सांगतील त्याप्रमाणे ज्या ठिकाणी आपल्याला टाळ्या वाजवून त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला उच्चारण करून त्यात सहभागी व्हायचं आहे, त्या पद्धतीने आपण या गंगा महाआरतीचा एक भाग बनूया. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा. बोला कोपिनेश्वर देव की, गंगा मैया की. प्रेम से बोले प्रथम पूज्य गणपति भगवान की जय, अम्बे मात की जय, सियावर रामचंद्र की जय, नमः पार्वती पतये हर हर महादेव. ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यां जगद्व्यापिनीं वीणां पुस्तकधारणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं
पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। मृत्युञ्जय महारुद्र त्राहि मां शरणागतां जन्म मृत्यु जरा व्याधि पीड़ितं जन्मबन्धनै पीड़ितं जन्मबन्धनै। यहाँ पर उपस्थित सभी लोगों को हम मंच से काशी से आए हुए ब्राह्मणों की तरफ से आप सभी को जय श्री राम, हर हर महादेव, जय बाबा विश्वनाथ। आज हम सभी यहाँ पर द्वितीय दिवस पर उपस्थित हैं माँ गंगा माँ भगवती की भव्य महाआरती के दर्शन के लिए, और आप लोग बहुत ही अधिक संख्या में उपस्थित होकर इस मंगलमय कार्य के भागी बनने जा रहे हैं। आप सभी बड़े ही सौभाग्यशाली हैं कि आप लोग अपने क्षेत्र पे खड़े होकर यहाँ पर उस अलौकिक और अविस्मरणीय सनातन धर्म की संस्कृति के दर्शन करेंगे, जिसके दर्शन करने के लिए लोगों को कितना परिश्रम करना पड़ता है, कितना समय निकालना पड़ता है काशी जाने के लिए। उसके उपरांत ये इस आरती के दर्शन लोगों को प्राप्त होते हैं। तो यहाँ पर आप लोग को आज आरती के दर्शन प्राप्त हो रहे हैं, बड़े भाग्यशाली हैं आप लोग। कोपनेश्वर भगवान के मंदिर के ट्रस्ट की तरफ से इस भव्य महाआरती का आयोजन यहाँ पर हो रहा है, और कहते हैं कि हमारे घर में जब छोटी सी सत्यनारायण भगवान की पूजा होती है तो हमें कितना कठिन मेहनत करके उस पूजा को संपन्न करने में मेहनत पड़ती है। सोचिए यहाँ पर इतना बड़ा आयोजन मंदिर की तरफ से हो रहा है, तो आप सभी लोग एक बार जोरदार ताली बजाइए उस मंदिर के ट्रस्ट के उन सभी लोगों के लिए जिन्होंने इतना परिश्रम करके यहाँ पर इस आरती का भव्य आयोजन रखा हुआ है। तो हमारे तरफ से भी सभी लोगों को धन्यवाद और साधुवाद कि यहाँ पर इतना बड़ा इतना भव्य आयोजन रखा गया है। और आइए हम दोनों हाथों को जोड़कर सर्वप्रथम, जैसे कि हमारे सनातन धर्म में विदित है, गजानन भगवान का ध्यान करते हुए इस आरती की ओर हम बढ़ेंगे और जिस चीज़ के लिए हम यहाँ पर उपस्थित है उस चीज़ के दर्शन करेंगे। आइए दोनों हाथों को जोड़कर सभी लोग गणपति बप्पा और माँ भगवती बाबा विश्वनाथ का ध्यान करेंगे। उसके उपरांत हम यहाँ पर मंगलमय कार्य प्रारंभ करेंगे। आइए सभी लोग। ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। ओम अम्बे अम्बिके अम्बालिके नमानयति कश्चन सशक्तश्वगः सुभद्रिकां काम्पीलवासिनीं मां। ओम शीशे पे गंगा है, कंठे भुजंगा है, कोटिया नंगल जावन वाले, हाथ त्रिशूल है नाशक शूल, वही डमरू के बजावन वाले। मृगछाल सुशोभित है कटी पे, मृगछाल सुशोभित है कटी पे, और भक्तों की लाज बचावन वाले। भोले की महिमा है अपार, ये दानी बड़े ही बड़े भोले भाले। बाबा की महिमा है अपार, ये दानी बड़े ही बड़े भोले भाले। ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यां जगद्व्यापिनीं वीणां पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। ॐ सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वसुदेवसुतं देव कंसचारूरमर्दनं
देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जय त्वं देवी चामुण्डे जय भूतातिहारिणी जय सर्वगते देवी नारायणी नमोस्तुते देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दशो देहि ॐ जले ज्वाला थले ज्वाला ज्वाला पर्वतमस्तके त्रैलोक्यव्यापिनी ज्वाला ज्वाला देव्यै नमोस्तुते एक बार बोले गजानन भगवान की जय अम्बे मात की जय सियावर रामचंद्र की जय नमः पार्वती पतये हर हर बोले काल हर कष्ट हर दुःख हर दारिद्र्य हर कंटक हर संकट हर रोग हर विपत्ति हर बाधा हर अकाल मृत्यू हर सुख संपत्ति कर नमः पार्वती पतये
धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हनुमान चालीसा आणि ही पवित्र अशी गंगा आरती यांनी आपण ह्या सगळ्या वातावरणाला पावित्र्य आणलेलं आहे. वंदे मातरमचं हे 150वं वर्ष आहे म्हणून आपण या संपूर्ण या संध्येची सांगता वंदे मातरमनी करतोय. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलां मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्. कसं काय ठाणेकर, कसं वाटतंय? अशाच काही गोष्टींसाठी तुम्ही तयार राहा. लवकरच आमचा इंस्टाग्राम हे फॉलो करत राहा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, यात्रेच्या आधी अनेक कार्यक्रम येत आहेत. एक एक्साइटिंग गोष्ट येणार आहे, त्याच्यासाठी फॉलो करत राहा. कौपिनेश्वर सांस्कृतिक नाचचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, ते 100% फॉलो करत राहा. धन्यवाद. शांतपणे, कुठलाही गडबड गोंधळ न करता शांतपणे आपल्याला बाहेर जायचंय.